नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण सेमी माध्यमासाठी गणित भाग 1 मधलं पहिला जे चॅप्टर आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल स्टार्ट केलेला आहे। त्यामधील पहिली मेथड आपण संपवलेली आहे, दॅट इज एलिमिनेशन मेथड टू सॉल्व द लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल बाय elimination method. Now today we have to see or learn another method, that is graphical method. या ग्राफिकल मेथडनं ही लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल कसे सॉल्व करायचे ते पाहिजे आपल्याला। ठीक आहे, तर ही दुसरी मेथड आहे। तर याचे काही स्टेप्स मी अगोदर तुम्हाला सांगतो, ते व्यवस्थित समजून घ्या आणि त्यानंतर आपल्याला ही मेथड करायची अत्यंत सोपी मेथड आहे। ग्राफचा वापर करून आपल्याला याचे जे काही इक्वेशन्स दिलेले असतात दोन सायमल्टेनियस इक्वेशन, तर त्याचं सोल्युशन आपल्याला काढायचं आहे। ठीक आहे, सो फर्स्ट ऑफ ऑल चूज द करस्पॉन्डिंग कन्व्हिनियंट व्हॅल्यूज ऑफ x and find the corresponding value of y satisfying the given equation. Whatever may be the given equation, first of all you have to choose the value of x by choosing the and that convenient values. convenient values यासाठी आपण म्हणायचं की आपण अशा व्हॅल्यू घ्यायच्या की आपल्याला त्या सोयीच्या होतील, फार मोठ्या घ्यायच्या नाही किंवा फ्रॅक्शन मधल्या घ्यायच्या नाही, बरोबर आहे। अशा जर व्हॅल्यू घेतल्या तर त्याच्या करस्पॉन्डिंग व्हॅल्यू सुद्धा तशाच मिळतील, म्हणून कन्व्हिनियंट व्हॅल्यू आपण चूज करायच्या। चूज द करस्पॉन्डिंग कन्व्हिनियंट व्हॅल्यू ऑफ x। आपण जशा व्यवस्थित स्मॉलेस्ट व्हॅल्यू आपण x च्या चूज करू तशाच आपल्याला y च्या करस्पॉन्डिंग व्हॅल्यू मिळतील, बरोबर आहे। म्हणून चूज करत असताना व्हॅल्यू ह्या कशा असल्या पाहिजे, एकतर जास्त याच्यामध्ये फ्रॅक्शन मध्ये येऊ नये, त्याच्यानंतर फार मोठे नंबर सुद्धा यायला नाही पाहिजे। फार मोठे नंबर जर आले तर आपल्याला ग्राफ काढण्यामध्ये अडचण येते आणि म्हणून चूज करत असताना सिलेक्ट करत असताना x च्या व्हॅल्यू ह्या अतिशय आपल्यासाठी कन्व्हिनियंट असणं आवश्यक आहे। सो द फर्स्ट स्टेप इज चूज द करस्पॉन्डिंग कन्व्हिनियंट व्हॅल्यू ऑफ x and find the corresponding value of y satisfying the given equation. x च्या व्हॅल्यू चूज केल्याच्या नंतर y च्या त्या इक्वेशन मध्ये त्या x च्या व्हॅल्यू ठेवून y च्या करस्पॉन्डिंग व्हॅल्यू आपण काढायच्या आहेत। पहिली स्टेप झाली ही। पहिल्या स्टेप मध्ये काय सांगितलं, चूज द कन्व्हिनियंट व्हॅल्यू करस्पॉन्डिंग कन्व्हिनियंट व्हॅल्यू ऑफ x and find, दुसरं माहित करून घ्या, फाइंड द करस्पॉन्डिंग व्हॅल्यू ऑफ y, y चे व्हॅल्यू फाइंड आउट करा ज्यानं ते इक्वेशन सॅटिस्फाय होईल। त्यानंतर राइट द व्हॅल्यूज ऑफ x and y इन टेबुलर फॉर्म। x आणि y टेबुलर फॉर्म असतो, x y x y असा टेबल आपण ड्रॉ करायचा आणि त्याच्या व्हॅल्यू काढायच्या आहेत। ओके, देन ड्रॉ x एक्सिस y एक्सिस ऑन द ग्राफ पेपर अँड प्लॉट द पॉइंट्स। आपण काय करायचं, ग्राफ पेपरवर x एक्सिस y एक्सिस विथ स्केल, आपण स्केल सुद्धा त्या ठिकाणी घ्यायची आणि x एक्सिस y एक्सिस ड्रॉ केल्याच्या नंतर आपले जे पॉइंट्स आहेत ते पॉइंट्स काय करायचे, त्यामध्ये आपण जे आता काढलेले x ची व्हॅल्यू आपण कन्व्हिनियंट x ची व्हॅल्यू घेतल्याच्या नंतर त्याची करस्पॉन्डिंग y ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली, म्हणजे x y पेअर्स मिळालेले आहेत आणि मग ते पेअर्स मिळाल्याच्या नंतर मग ते प्लॉट करायचे आणि प्लॉट केल्याच्या नंतर सी दॅट ऑल द पॉइंट्स लाई ऑन अ लाईन। आपण काय करायचं, ते प्लॉट केलेले पॉइंट एका लाईन मध्ये आहेत किंवा नाही ते पाहायचं, एका लाईन मध्येच असतात, कारण ही इक्वेशनच आहे लिनियर इक्वेशन। लिनियर इक्वेशन म्हणजे तुम्हाला मी स्टार्टिंगला सांगितलं होतं की इफ वी ड्रॉ द ग्राफ ऑफ सच अ गिवन इक्वेशन देन वी गेट अ लाईन, सो इट इज कॉल्ड ॲज अ लिनियर इक्वेशन। म्हणून लिनियर इक्वेशन असणारच ठरलं, कारण त्याचे पॉइंट जर आपण पाहिले सॅटिस्फाईंग इक्वेशन असणारे पॉइंट्स पेअर्स जर घेतले तर त्या पेअर्स प्लॉट केल्याच्या नंतर आपल्याला त्यामधून एक लाईन जाऊ शकते, म्हणजे स्ट्रेट लाईन मध्ये एका लाईनवर पॉइंट्स असतील। द करस्पॉन्डिंग ऑफ द पॉइंट्स ऑफ इंटरसेक्शन ऑफ टू लाईन्स इज द सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन व्हेन दिस टू लाईन्स आर इंटरसेक्ट टू इच अदर। पहिल्या इक्वेशनवरून एक लाईन मिळेल, दुसऱ्या इक्वेशनवरून दुसरी लाईन मिळेल आणि ते दोन्ही आपण लाईन जर ड्रॉ केल्या ग्राफवर तर त्या दोन लाईन एकमेकाला इंटरसेक्ट करतात। The point of intersection is the solution of
द गिव्हन इक्वेशन. आणि अशा प्रकारे जे काही पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे, दोन लाईन्स इंटरसेक्ट करण्याचा जो पॉइंट आहे तो पॉइंट म्हणजे त्या दोन्ही लाईनचं ते सोल्युशन आहे. हे सायमल्टेनियस इक्वेशन असतात. ठीक आहे. तर अशा प्रकारच्या ह्या स्टेप्स आहेत. ह्या स्टेप्स फॉलो करायच्या आपण आणि त्याप्रमाणे ग्राफिकल मेथडनं सायमल्टेनियसली इक्वेशन हे सॉल्व करायचे. लक्षात आलं. तर पहा, आपल्याला एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, कंप्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ द ग्राफ ऑफ द इक्वेशन. आता असा क्वेश्चन आल्याच्या नंतर मॅक्झिमम म्हणजे बरेचसे विद्यार्थी हे चूक करतात की याचा ग्राफच काढतात. व्यवस्थित वाचायचा, कंप्लीट द फॉलोइंग टेबल. आपल्याला फक्त टेबल कंप्लीट करायचा. कशासाठी? टू ड्रॉ द ग्राफ ऑफ इक्वेशन. या इक्वेशनचा ग्राफ काढण्यासाठी. आपल्याला ग्राफ काढा असं म्हटलेलं नाही, ड्रॉ द ग्राफ असं काही म्हटलेलं नाही. आपल्याला हे ग्राफ काढण्यासाठी हा टेबल फक्त कंप्लीट करा, म्हणून हा टेबल कंप्लीट करायचा. पुढे याचं ग्राफ काढण्याची आवश्यकता नसते. असं पेपरमध्ये जर आलं तर हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. काही नाहीतर विनाकारण वेळ जातो याचा ग्राफ. आता हे आपण टेबल तयार केला, मग नंतर ग्राफ करण्यासाठी वेळ जो आहे तो आपला विनाकारण हा नष्ट होतो पेपरमधला. ठीक आहे. तर आपण ही ऍक्टिव्हिटी पूर्ण करूया. x + y = 3 फॉर धिस इक्वेशन. दिस इज द टेबलर फॉर्म. याला आपण टेबलर फॉर्म म्हणायचं. आपल्याला ही स्टेप दिलेली आहे पहिली, राईट द व्हॅल्यूज ऑफ x अँड y इन टेबलर फॉर्म असं दिलं तर अशा प्रकारचं याला टेबलर फॉर्म म्हणतो. तर x y आपण कन्व्हिनियंट व्हॅल्यू या अगोदरच ऑलरेडीच चूज केलेली आहे 3x ची. आता करस्पॉन्डिंग व्हॅल्यू ऑफ y काढायची या इक्वेशनचा वापर करून. मग आपण x च्या प्लेसमध्ये आपण 3 जर ठेवलं, पुटअप केलं 3 प्लस y. x ची व्हॅल्यू काय ठेवायची आपल्याला? 3 प्लस y = 3. हे 3 + 3 इकडे गेल्याने -3 होतात, म्हणजे y = 3 - 3. 3 - 3 किती येतं? 0. आणि म्हणून आपल्याला हे या y ची करस्पॉन्डिंग व्हॅल्यू काय मिळते? 0. हे पॉइंट झाले 3, 0. x ची व्हॅल्यू फर्स्ट. त्याच्यानंतर आता दिलेली आहे y ची व्हॅल्यू. y ची व्हॅल्यू यामध्ये ठेवा. y ची व्हॅल्यू जर याच्यामध्ये ठेवली 5, x + 5 = 3. x = 3 - 5 प्लस आणि मायनस सबट्रॅक्शन होतं. 5 मधून 3 गेल्याच्या नंतर 2 राहतील आणि -2. ठीक आहे. हे 5 इकडे गेले, 3 - 5. 3 - 5 म्हणजे सबट्रॅक्शन काय आलं? 2. मोठा नंबर 5 चं साइन मायनस म्हणून याला मायनस, म्हणून हे दुसरं आलं आपल्या याच्यातलं -2, 5. Then again put the value of y = 3. याची व्हॅल्यू y ची व्हॅल्यू सुद्धा 3 ठेवा. 3 परत इकडे गेलं, 3 - 3 म्हणजे 0. x ची व्हॅल्यू काय मिळेल? 0 मिळेल. 0. Then point is pair is 0, 3. अशा प्रकारचे हे आपण या ठिकाणी टेबलर फॉर्म कंप्लीट केलेला आहे. हे कुठलेही दोन हे व्हॅल्यू आपण ठेवा, सॅटिस्फाय इक्वेशन होतोय. हे बघा, हे x ची व्हॅल्यू 3 + 0 3 आलं बरोबर. -2 + 5 -2 + 5 = 3 आलं बरोबर. हे 0 + 3 = 3 सॅटिस्फाय झालेलं आहे इक्वेशन. त्यानंतर याच्यात पहा, x - y = 4. आता याच्यात काय सांगितलं? y ची व्हॅल्यू 0 ठेवायची आहे. हे जर 0 ठेवली, x - 0, x - 0 मीन्स x = 4. ठीक आहे. हे ठेवा, 4 - 0 = 4 आलं बरोबर. म्हणून या ठिकाणी काय लिहिता येईल आपल्याला? 4, 0. देन -1 x = -1 ठेवा. -1 तिकडे गेल्याच्या नंतर ट्रान्सफर झाल्याच्या नंतर +1 होतात. 4 + 1 म्हणजे 5. -y ची व्हॅल्यू 5 आली म्हणजे y ची व्हॅल्यू काय येते? -5. दोन्ही साईडला मायनसने मल्टिप्लाय करायचं, -5. आता ही व्हॅल्यू आपण पुटअप करून बघूया बरोबर येते का ते. -1 हे मायनस आणि -5 -+ 5 1 + 5 -1 + 5 म्हणजे 4. म्हणजे आपला हा पॉइंट मिळाला, पेअर मिळालं -1, -5. आता याच्यामध्ये कुठली व्हॅल्यू ठेवायची आवश्यकता नाही, ऑलरेडी दिलेली आहे. फक्त हा पेअर लिहायचा 0, -4.
ठीक आहे. तर अशा प्रकारे हे टेबलर फॉर्म आपण कंप्लीट केलेलं आहे. आता ॲक्च्युअली आपण या मेथडचा वापर करून, ग्राफिकल मेथडचा वापर करून ते इक्वेशन सॉल्व्ह करू. त्याच्यातली पहिली स्टेप्स आपण याच ठिकाणी पाहिलेली आहे. काय करायचं, टेबलर फॉर्म कसा असतो आणि व्हॅल्यू कशा असतात चूज केलेल्या, हे आपण पहिल्या ॲक्टिव्हिटीमध्ये पाहिलेलं आहे. तर आता आपण त्या पुढचे इक्वेशन आपण सायमल्टेनियस इक्वेशन बघूया आणि त्यांचं सोल्युशन ग्राफिकल मेथडमध्ये करू. क्वेश्चन नंबर 2. Solve the following simultaneous equation by graphical method or graphically. X plus y is equal to 6, x minus y is equal to 4. आपण त्या 4 स्टेप्स न जायचे. स्टार्टिंगला आपल्याला x ची व्हॅल्यू चूज करायची, कन्व्हिनियंट व्हॅल्यू, आणि त्यानंतर करस्पॉन्डिंग y ची व्हॅल्यू या इक्वेशनवरून फाइंड आउट करायची आहे. सुरुवात कशी करायची, 0 पासून स्टार्ट करा. फार मोठ्या व्हॅल्यू येऊ नये. आपण मोठ्या व्हॅल्यू एक्सच्या घ्यायच्या सुद्धा नाही किंवा फ्रॅक्शन मधल्या व्हॅल्यू घ्यायच्या नाही, हे लक्षात ठेवायचं. तर आपण जर एक्सची व्हॅल्यू 0 ठेवली तर 0 y इज इक्वल टू 6 येतात. तर y इज इक्वल टू 6 त्याच्यापेक्षाही लहान आपल्याला व्हॅल्यू काढता येते. 1 ठेवलं तर 1 प्लस y इज इक्वल टू 6 म्हणजे y इज इक्वल टू 5. त्याच्याही पेक्षा लहान काढता येते. 2 सुद्धा ठेवता येते. आपण काय करू, x ची व्हॅल्यू 2 ठेवूया. काही आपण जर समजा याची व्हॅल्यू 0 किंवा 1 ठेवल्या तर काही प्रॉब्लेम येणार नाही, पण याच्यापेक्षा थोड्या मोठ्या येतील. पण आपण जेवढं होईल तेवढं पॉसिबल, जेवढं होईल तेवढं आपण लहान व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायच्या आहेत. x ची व्हॅल्यू 2 ठेवली. 2 प्लस y इज इक्वल टू 6, y इज इक्वल टू 6 मायनस 2, 6 मायनस 2 मीन्स 4. सो 2,4. अशा आपल्याला किती 4 व्हॅल्यू चूज करायच्यात. कारण माहिती आहे तुम्हाला, एखादा समजा व्हॅल्यू, एखादा पेअर जर इकडे तिकडे जरी गेला तर 3 पेअर मधून जाणारी जी लाईन असते ती स्ट्रेट लाईन आपण काढू शकतो, आपल्याला काढता येते. आणि म्हणून 2,4 पहिला झाला पेअर. त्याच्यानंतर दुसरं, आता काय करू, पुढची व्हॅल्यू घेऊ 3. 3 जर ठेवलं तर -3 होता. 6 - 3 म्हणजे परत 3 म्हणजे 3,3 येईल. हा पॉइंट 3,3. त्यानंतर 4 ठेवूया. 4 इकडे गेलं, ट्रान्सफर केलं. 6 - 4 इज इक्वल टू 2. 4,2. देन 5 1 5,1. अशा प्रकारे ह्या व्हॅल्यू मिळालेल्या आहेत. आता हा टेबलर फॉर्म झाल्याबरोबर हे पॉइंट आपण काय करायचे, प्लॉट करायचे याची, आणि याची लाईन काढून ठेवायची. हे असं का करायचं, कारण आपण हे दोन्हीही टेबलर फॉर्म तयार केले आणि हे सर्वच पॉइंट्स प्लॉट केले तर कोणत्या लाईनचा कोणता पॉइंट आहे हे आपण कन्फ्युजन मध्ये येऊ शकतो. म्हणून स्टार्टिंगला हा टेबल फॉर्म केल्याच्या नंतर अगोदर हे पॉइंट प्लॉट करायचे आणि प्लॉट करून मग त्याच्यातून लाईन काढायची. तर तत्पूर्वी आपण हा टेबल कंप्लीट करूया. नंतर ही लाईन हे पॉइंट प्लॉट करायचे, याच्यातून लाईन काढायची. तर इथं सुद्धा 0 पासून सुरुवात. x इज इक्वल टू 0. x इज इक्वल टू 0. देन 0 मायनस y. मायनस y इज इक्वल टू 4. सो y इज इक्वल टू -4. So first point is 0 minus 4. After that 1. X is equal to 1. 1 get transferred to this side. 4 minus 1 means 3. Minus y is equal to 3. Therefore y is equal to -3. 1 comma -3. Then next value -1 प्लस 2. -1 जर ठेवला आपण तर ही वाढते, म्हणून आपण -1 कॅन्सल करायचं. +1 ची व्हॅल्यू 2. -2 जर ठेवलं तर -2 तिकडे गेला, +2 होतात. 4 + 2 6 मोठे होतात, म्हणून आपण ह्या प्लसच्याच व्हॅल्यू ठेवूया. 2 ठेवलं. 2 x इज इक्वल टू 2 तिकडे ट्रान्सफर केलं. 4 - 2 2 होतात. -y इज इक्वल टू 2. देअरफॉर y इज इक्वल टू -2. ह्या व्हॅल्यू पुटअप केल्या आपल्याला ही व्हॅल्यू मिळते. हे 2 मायनस प्लस 2 + 2 इज इक्वल टू 4. म्हणजे हा पॉइंट मिळाला आपल्याला 2 - 2. देन 3. -2 का ठेवलं नाही कळलं आपल्याला. 3 ठेवा. 3 तिकडे गेलं, ट्रान्सफर केलं. 4 - 3 इज इक्वल टू 1. -y इज इक्वल टू 1. देअरफॉर y इज इक्वल टू -1.
सो नेक्स्ट पॉइंट इज 3 - 1. अशा प्रकारे हा टेबलर फॉर्म आपण दोन्ही तयार केलेले आहे. आत्ता पहिली स्टेप काय करायचं, हे सर्व पॉइंट प्लॉट करायचे ग्राफमध्ये. अगोदर ग्राफ पेपर घ्यायचा, एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस काढायचं, त्याच्यामध्ये मग हे अगोदर हे पूर्ण पॉइंट प्लॉट करायचे आणि याच्यातून जाणारी लाईन काढायची. नंतरच हे पॉइंट प्लॉट करा आणि नंतर त्याच्यातून लाईन काढायची आहे. ठीक आहे. तर आता आपण हा ग्राफ बघू आणि त्याचं जे इंटरसेक्शन आहे या लाईनचं आणि ही लाईन कुठे इंटरसेक्ट करते, तो इंटरसेक्शनचा पॉइंट म्हणजे या दोन इक्वेशनचं सोल्युशन आहे. ठीक आहे. तर आपण हा ग्राफ बघूया. Here to equation x plus y is equal to 6, x minus y is equal to 4, and this is our tabular form. x minus y is equal to 4. This is the tabular form. हे आपण बोर्डावर घेतलेलं आहे. मी परत फक्त पॉइंट लक्षात येण्यासाठी या ठिकाणी लिहिलेलं आहे. बघा, स्टार्टिंगला आपण पहिला पॉइंट 2,4 x आपण हे ग्राफ पेपर एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस काढलेला आहे. त्यानंतर 1 2 3 4 5 6 या इकडं -1 -2 वर +1 2 3 4 खाली -1 -2 -3 स्केल लिहिलेली आहे. स्केल 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट ऑन बोथ ॲक्सिस. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट ऑन बोथ ॲक्सिस, एक्स एज वेल एज वाय ॲक्सिस. राईट. सो फर्स्ट ऑफ ऑल select first point 2,4. 2,4 is there. 2,4. Then next point is 3,3. Next 3,3. 3,3 is the another point. So this is the 3,3. Next point is 4,2. 4,2. After that 5,1. 5,1. So all these 4 points lie on a single line. So we will draw the line. Okay. So this is the line. Give the name. Give the name of this line. That is x plus y is equal to 6. After that, next x minus y is equal to 4. So again x minus y is equal to 4. 0, -4. 0, -4. 0, -4. X coordinate 0, y coordinate -4. So -4. This point lie on y axis. Then 1, 3. 1, -3. Sorry. 1, -3 is here. We plot all these points. 2, -2. 2, -2 is here. Then 3, -1. 3, -1 is also here. So again draw the line passing through all these points. So give the names. X minus y is equal to 4. So these are the points. So these two lines are intersect to each other. These 2 points are intersect to each other on 5,1. 5,1. So this is the point 5,1. So this point is the solution. This is the solution of
given equation. Therefore 5 comma 1. Therefore solution x comma y is equal to 5 comma 1. Isn't it? Next, second question is there, that is x plus y is equal to 5 and x minus y is equal to 3. So first of all, we will find out, or we will select the convenient value of x and we will find out the corresponding value of y using the given equation. So the equation is x plus y is equal to 5. First of all, we consider x is equal to 1. What happen if I consider x is equal to 1, then 1 get transferred to this side, y is equal to 5 minus 1 means 4. So first point is 1 comma 4. Next, similar way, put x is equal to 2. If I put x is equal to 2, then what happen? 2 plus y is equal to 5. Therefore y is equal to 5 minus 2, that is 3. So next point is 2 comma 3. Next, x plus y is equal to 5. So put x is equal to 3. Then what happened? 3 plus y is equal to 5. Y is equal to 5 minus 3 means 2. Then I write here x is equal to 3. Then we get corresponding value of y is 2. Then pair is 3 comma 2. After that, put x is equal to 4. Then no doubt y is equal to 1. So 4 comma 1. 1 plus 4, 2 plus 3, 3 plus 2, 4 plus 1 is equal to 5. Means all these points satisfy the given equation. Next equation is there, x minus y is equal to 3. So put x is equal to 0. So here we get 0. 0 minus y is equal to 3. Means minus y is equal to 3. So y is equal to minus 3. Then 0 minus 3 is the first point. Next point, put x is equal to 1. If I put x is equal to 1, 1 minus y is equal to 3. Minus y is equal to 3 minus 1. Minus y is equal to 2. X is equal to, here I write 1. So 1 minus y is equal to 3. Minus y is equal to 3 minus 1. Minus y is equal to 2. Or y is equal to minus 2. So next point is 1 comma minus 2. After that, x is equal to, put x is equal to minus 1. X is equal to minus 1 get transferred to this side. 3 minus 1 means 3 plus 1. 3 plus 1 is equal to 4. Minus y is equal to 4. Therefore y is equal to minus 4. Minus 1 comma minus 4. Next, put the value x is equal to 2. Then minus y is equal to 3 minus 2. Minus y is equal to 1. So y is equal to minus 1. 2 comma minus 1 is next point. So all these points satisfy the given equation, that is x minus y is equal to 3. Okay, so we will plot all these points. First of all, first line, that is x plus y is equal to 5. For the first line, x plus y is equal to 5. So first point is 1 comma 4. First point is 1 comma 4. 1 comma 4 first point. Then 2 comma 3. 2 comma 3 is another point. Next 3 comma 2. 3 comma 2. Next 4 comma 1. 4 comma 1. So this drawing the line. So give the name. X plus y is equal to 5. So these are points.
Next, x minus y is equal to 3. For x minus y is equal to 3, so first point is 0 minus 3. So this point lie on y-axis. So minus 3 is here. Next, 1 comma minus 2. 1 comma minus 2 is here. Next, minus 1 comma minus 4. Minus 1 comma minus 4 is here. Minus 1 minus 4. Then 2 minus 1. 2 minus 1 is here. X2 y minus 1. Again drawing the line. Name, give the name x minus y is equal to 3. So first point, second point, third point, fourth point. Okay. Now these two lines are intersect to each other at point 4 comma 1. Right? 4 comma 1. So 4 comma 1 is the point at which two lines are intersect to each other. Therefore solution of the given equation x comma y is equal to 4 comma 1. Okay.